हे गाइज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी आता आहे काश्मीरमध्ये आणि काल आमचा स्टे होता हाऊस बोटमध्ये. सो एवढी भारी आहे आणि तुम्ही माझे जे फुटेज वगैरे बघितलेच असेल रीलला, जर बघितले नसतील तर लवकर जाऊन बघा. आणि आता आम्ही चाललोय सोनमार्गसाठी. सो मी ज्या बोटमध्ये स्टे करते ती बोट आहे यांची आणि ते दादा येतच नाही आहेत कालपासून कॅमेराच्या समोर, बट इट्स ओके. सो यांच्या बोटचं नाव आहे बँकॉक बोट. जी म्हणजे एका प्रत्येक बोटची इथं पर्सनली नावं आहेत आणि इथे तुम्ही आलात ना घाट नंबर 15 वरून बँकॉक बोट असं जर बोलला तर तुम्हाला ही बोट, बँकॉक हाऊस बोट जर बोलला तर तुम्हाला ही बोट भेटून जाईल. सो नक्की विजिट करा आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे आपण विचार करतो की एवढे एक्सपेन्सिव्ह तर नाहीये, इथल्या जेवढे बोट्स आहेत त्याच्यामधली ही वर्थ आहे आणि आपण असं विचार करतो पण पैसा वसूल बोट आहे. एवढे भारी फोटोज, एवढे भारी, आम्हाला टाइम पण नाही भेटला काढायला, बट स्टील आम्ही अजून पण शूट करतोय, मी पण करते. आणि इकडे आमची आशुताई रेडी झाली आहे, आकाश रेडी झालाय, आमचा नाश्ता पण झालेला आहे, पोहे आणि चहा. आणि त्यांचं जेवण पण एवढं भारी आहे ना, एक नंबर जेवण आहे. तर त्यांचं इथं चहा वगैरे, हा त्यांचा खायचा रूम आहे, आतमध्ये बेडरूम्स आहेत. तर आता आम्ही निघालोय. थंडी बेकार आहे, बेकार म्हणजे बेकार आहे, तरी पण आम्ही एवढं सकाळ सकाळ उठून अक्षरच्या ओरडा खाऊन खाऊन शिव्या खाऊन थोडक्यात आम्ही निघालोय. तर बघू शकता तुम्ही, व्ह्यू दाखवते मी तुम्हाला, एक नंबर व्ह्यू आहे. यायला नको सो आता मी घालते काश्मीरी ड्रेस आणि हा मला कधीपासून घालायचा होता, मनालीला पण एकदम चांगला. महाराष्ट्र की जगह मुंबई मुंबई आता आम्ही चाललोय बोट मध्ये, मागून लगेच घेऊन येणार आहेत. पण आता अपूर्वाला काश्मीरी ड्रेसवर शूट करायचं आहे म्हणून आम्ही या बोट मध्ये चाललोय. बाहेर पडलो आणि इकडे ना अक्षरशः कोट कसे विकायला आहेत आणि आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही ऑलरेडी सगळी शॉपिंग मुंबईवरून करून आलं आणि हा आमच्यातला एक पोरगा आहे आणि हा लाल बघा किती झालाय, बाप रे भाई. एक गॉगल काढ जरा, गाल बघू दे. ओ भाई साहब, दोनची माणसं आहेत. स्नो मध्ये आणि तुम्ही बघू शकता पाठी पुरा स्नो 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 आणि स्नोने अक्षरशः भरला या. एक नंबर, एकदम पांढरा शुभ्र, खरंच एकदम भारी. म्हणजे आता आम्ही वर चाललो, आता आम्ही एकदम वरती सेकंड फेजला चाललोय. तर तुम्ही बघू शकता नजारा. एक नंबर नजारा आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा, आपण वरती गेल्यावरती भेटूया. आता आम्ही एक गाडी केली आहे, ते इथून गाडी करून आपल्याला पुढपर्यंत पॉइंट पर्यंत नेतात आणि त्या पॉइंटवर पुढे जायचं आणि तिथे व्हिडिओज वगैरे काढतात. सो आता आम्ही तिथपर्यंत चाललोय मस्तपैकी. आमची एक रील काढून झाली आहे आणि हे आहेत आमच्या रीलवाले भैया. सो एकदम मस्त व्हिडिओ निघाले भैयाने, माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा. सो चला आपण कंटिन्यू करायचं, दुसऱ्या लोकेशनवर चाललोय. अरे हाय, अरे हाय. आणि आपली पब्लिक आली इकडे सगळी. चला काढा आता फोटोज.
चलो आता आम्ही अजून पुढे चाललोय. म्हणजे इथे ना 6 पॉइंट्स आहेत जे बजरंगी भाईजानची वगैरे शूटिंग झालेली. सो ते वगैरे पॉइंट आहेत. बाजून खूप पिक्चरची शूटिंग झालेली ते पण इथेच कुठेतरी मधीच. मला नाव नाही आठवत. कोणसा नाम बोला आपने मूवी का? और एक नाम बोला ना मूवी का धर्मेंद्र का? एलानी जंग. हा, तर ती शूटिंग इथे पार्टी झालेली. सो अशा खूप सारे पॉइंट आहेत. असे मिळून 6 पॉइंट आहेत आणि त्या पॉइंटला तुम्ही ATV बाईकनी वगैरे म्हणजे फिरू शकता. पण आय डोंट नो किती घेतात. तर आम्ही ATV बाईकवाले आम्हाला येऊन अर्ध्यात सोडले आणि तिथून आम्हाला ही अशी बोलतो ना सॅन्टा क्लॉज वाली हे करायला लागली आहे गाडी. आणि इथून आम्हाला आणि इकडे पार्टी बघा हे फुल मजा करतोय. बाकी सगळे पार्टीज आहेत आमचे. तर आता आम्ही एकदम अशा ठिकाणी चाललो की तिथे एकदम म्हणजे फुल ढोप्यापर्यंत स्नो आहे आणि एकदम पांढरा शुभ्र. पण मनालीच्या स्नो मध्ये आणि या स्नो मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. व आम्हाला अक्षयने आधीच सांगितलेलं की सस्तावाला स्नो बघायचा असेल तर मनालीला जा आणि महागातला बघायचा असेल तर काश्मीरला या. कारण का इथे फुल पांढरा शुभ्र स्नो आहे. पांढरा शुभ्र. तुम्ही ये था पाकिस्तान का पार्ट. ओके. उस जाल के उस पार. अच्छा. और ये नदी बनाया था. ये नदी है, जम गई है. ओ ये इधर से देखो पानी दिखेगा आपको. ओके. बर्फ की वजह से जमा है. सो मी सांगते. सो ओके आम्ही आता आलोय लास्टच्या पॉइंटला आणि तिथे बजरंगी भाईजानचा शूट झालेला अशा पॉइंटला आलो आम्ही. तो लास्टचा पॉइंट होता. दोन्ही साईडला अशा बॉर्डर होत्या. इकडे पाकिस्तानची बॉर्डर होती, इकडे आपली इंडियाची बॉर्डर होती. अशी बॉर्डरचे जे सीन होते आणि अशी मध्ये रिव्हर होती. सो ही रिव्हरच आहे पण ती आता फ्रीज झाली आणि पूर्ण बर्फाच्या खाली गेली आहे. सो ती आता आपल्याला दिसणार नाही. हे दोन या साईडला ते बॉर्डरचे आहेत वॉटएव्हर XYZ आणि इकडे ही मध्ये नदी आहे. बघू आता मी खाली जाऊन जरा नीचे जा सकते क्या? पूर्ण पाणी आहे आणि हे इकडनं यहाँ से थोड़ा दिखा सकते वो पानी दिख रहा आहे. बघा इथे पाणी दिसेल. 6 पॉइंट आहे. मामा आला मामा. सो आता मी शूट करते. चला बाय. आता आम्ही आलोय सोनमार्गला परत एकदा. म्हणजे तिकडेच आमचा स्टे होता आज आणि उद्या आम्ही निघणार आहोत गुलमार्गसाठी. तर आता मी जेवण मागवलंय आणि काय जेवायचं आणि काय नाही. बाबा एवढ्या रोट्या आणल्यास काय जेवायचं सुचतच नाहीये. कारण का सगळं व्हेज आहे आणि इथं आपण नॉनव्हेज खाऊ पण नाही शकत. ते का नाही खाऊ शकत ते तुम्हाला माहिती आहे. सो आम्ही रूमवरती गेलो मगाशी. म्हणजे 15 मिनिटं झाली आम्ही आलो. रूमवरती गेलो, फ्रेश झालो आणि मग लगेच आम्ही जेवायला आलोय आता इथे. रोट्या एवढ्या घ्यायच्या. कसली तरी सोया चापची भाजी आहे आणि सूप आहे. सूप चांगला लागतोय आणि खीर आहे. मी खीर भरभरून घेतली कारण का मला माहिती आहे ह्याच्याने माझं पोट भरणार नाही पण खीरने माझं पोट भरेल. मी असं बोलते तर तेवढ्यात मी आकाशची खीर बघितली आणि माझी. लेट्स टेस्ट. पहिले आपण सूप टेस्ट करू. सूप चांगलाच आहे. मी पिल्लाच नसता. आणि आज आम्ही एवढे मजा केली आहे की मी खूप कमी ब्लॉग घेतलाय. पण आम्ही ग्रुपने रील बनवल्यात. सिंगल तर एवढ्या रील बनवल्यात, एवढे फोटोज काढलेत. ब्लॉग तर नंतर पडणार आहे पण व्हिडिओज माझ्या इंस्टाग्रामच्या ऑलरेडी आधी पडल्या असतील. असं कोणी बघितलं नसतील तर लवकर जाऊन बघा. आता आपण टेस्ट करूया खीर. त्यांनी ब्लॉग मगाशीच एंड केला आणि आता ह्याला असं झालं असेल मी पण घेऊ का ब्लॉग. मेरा अंदाज कभी झूठा नहीं जाता. भरभरून खीर घेतली मी आणि एक नंबर आहे. चला तर मग भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो उद्याचा आपला डे आहे फिरायचा डे 3. जे ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग आहे तिथे पकडतच नाही मिळेल. सो उद्याचा डे आपला 3रा दिवस आहे आपला आणि आपण जाणार आहोत गुलमार्गला. गंडोला म्हणजे आज पण आम्ही बर्फात होतो. आज पण आम्ही काळे कुळकुळीत झालोय.
तोंडाचा आणि हाताचा फरक समजत असेल. काळे कुळकुळीत झालोय आणि उद्या परत आम्हाला काळे कुळकुळीत व्हायचं आहे. बस. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.